गुप्तकाळ, गुप्ता पिरियड. गुप्त साम्राज्य हे इसवी सनाच्या 3ऱ्या ते 5व्या शतकादरम्यान इ.स. 320 ते 550 च्या आसपास भारताच्या मोठ्या भूभागावर होते. महत्त्वाची माहिती. सुवर्णकाळ. गुप्तकाळाला भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ, गोल्डन एज मानले जाते. या काळात कला, साहित्य, विज्ञान, गणित आणि प्रशासनाच्या क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाली. याला क्लासिकल युग किंवा पेरिक्लिन युग असेही म्हणतात. संस्थापक. श्रीगुप्त हा या राजवंशाचा संस्थापक मानला जातो. महत्त्वाचे सम्राट. पहिला, चंद्रगुप्त याने गुप्त राज्याचा विस्तार केला. समुद्रगुप्त हा एक थोर व पराक्रमी राजा होता. त्याला भारताचा नेपोलियन असेही म्हटले जाते. दुसरा, चंद्रगुप्त, विक्रमादित्य. याच्या काळात गुप्त साम्राज्याने सर्वात मोठी प्रगती साधली. याच्या दरबारात 9 विद्वानांची नवरत्न मंडळी होती, ज्यात कालिदास, महान कवी आणि नाटककार, आणि वराहमिहिर, ज्योतिषज्ञ यांचा समावेश होता. याच काळात चीनी प्रवासी फाहियान भारतात आला होता. कला आणि साहित्य. संस्कृत साहित्य आणि नाटकांचा विकास झाला. कालिदासाचे अभिज्ञानशाकुंतलम आणि मेघदूत यांसारखे साहित्य याच काळातील आहे. अजिंठा येथील चित्रे आणि देवगड येथील दशावतार मंदिरासारखी स्थापत्यकला महत्त्वपूर्ण आहे. विज्ञान आणि गणित. आर्यभट्ट या महान गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञाने याच काळात शून्य आणि दशांश पद्धतीचा शोध लावला आणि पृथ्वी गोल आहे व ती स्वतःभोवती फिरते हे सांगितले. वराहमिहिर यांनी ज्योतिषशास्त्रात मोलाचे कार्य केले. अर्थव्यवस्था. या काळात व्यापारात मोठी वाढ झाली. गुप्त राजांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी, दिनार पाडली. थोडक्यात गुप्तकाळ हा भारतीय संस्कृती, कला आणि विज्ञानाच्या प्रगतीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि समृद्ध कालखंड होता.